गुढीपाडवा हा हिंदू संस्कृतीतील 3.5 मुहूर्तापैकी एक अत्यंत शुभ मुहूर्त आहे। याच गुढीपाडव्याची शास्त्रोक्त नियमानुसार संपूर्ण माहिती मी इथे सांगणार आहे। पहिली आहे गुढीची योग्य दिशा। तर शास्त्रानुसार गुढी नेहमी ही घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर उजव्या बाजूला आणि पूर्व दिशेला तोंड करून उभा राहावी। जर तुमच्याकडे पूर्व दिशेला गुढी पूर्व दिशेला जागा नसेल तर ती ईशान्य म्हणजेच नॉर्थ ईस्ट दिशेलाही उभारता येते। कारण पूर्व दिशा ही सूर्याची दिशा असून ती सकारात्मक ऊर्जा आणि नवीन वर्षाची सुरुवातीचे प्रतीक मानली जाते। तसेच आपल्या गुढीमध्ये वापरलं जाणारं जे की साहित्य आहे त्याचंही खूप जास्त महत्त्व आहे। जसं की बांबूची काठी ही गुढीचा आधार असून ती शक्ती आणि स्थिरतेचे प्रतीक आहे। दुसरं आहे रेशीम कापड, ज्यालाच आपण वस्त्र म्हणतो। तो गुढीला नवीन रेशमी वस्त्र, साडी किंवा खण बांधले जाते, ते विजय आणि समृद्धीचे दर्शन घडवते। तिसरं म्हणजे कडुलिंबाची पाने। कडुलिंब हे आरोग्यासाठी उत्तम असून तो रक्ताभिसरण सुधारतो। आध्यात्मिकदृष्ट्या हे आयुष्यातील कडू प्रसंगांना पचवून आनंदाने जगण्याची प्रेरणा देते। चौथा आहे आंब्याची पाने। आंब्याची पाने ही शुभ आणि अमरत्वाचे प्रतीक मानली जातात, जी घरातील मांगल्याचे रक्षण करतात। पाचवं आहे साखरेची माळ। ही आयुष्यातील गोडव्याचे प्रतीक आहे। कडुलिंब आणि गोड साखर एकत्र असणे म्हणजे जीवनातील सुख आणि दुःखाचा समतोल राखणे होय। सहावा आहे तांब्याचा कलश। कलश हा ब्रह्मध्वजाचाच भाग असून तो उलटा ठेवला जातो, जो यशाचे शिखर आणि विपुलतेचे प्रतीक आहे। तर आता ही गुढी कधी उभारावी आणि कधी उतरावी? तर गुढी उभारण्याची वेळ ही गुढीपाडव्याच्या दिवशी सूर्योदयानंतर लगेच असते। सकाळी लवकर उठून गुढी उभारावी। सन 2016 मध्ये 19 मार्च 2026 रोजी गुरुवार रोजी सकाळी 6:52 नंतर गुढी उभारणे शुभ असेल। तसेच गुढी उतरण्याची वेळ ही शास्त्राप्रमाणे गुढी त्याच दिवशी सूर्यास्तापूर्वी म्हणजे संध्याकाळी खाली उतरावी। गुढी उतरवत असताना तिचे पुन्हा पूजन करावे, गोडाचा नैवेद्य दाखवावा आणि मगच खाली घ्यावी। आपल्या हिंदू पंचांगानुसार वर्षातील काही दिवस इतके शुभ असतात की त्या दिवशी कोणतेही नवीन काम सुरू करण्यासाठी पंचांग किंवा शुभ वेळ पाहायची गरज नसते। अशा स्वयंसिद्ध आणि अत्यंत पवित्र मानल्या जाणाऱ्या दिवसांनाच 3.5 मुहूर्त असे म्हणतात। आणि त्या 3.5 मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणजेच आपला गुढीपाडवा, जी की नवीन वर्षाची सुरुवात आहे। गुढीपाडवा हा 3.5 मुहूर्तापैकी पहिला आणि पूर्ण मुहूर्त मानला जातो। याला स्वयंसिद्ध मुहूर्त असेही म्हणतात। म्हणजेच या दिवशी बिनधोक सुरुवात करू शकतात। या दिवशी संपूर्ण दिवस हा शुभ असतो, त्यामुळे नवीन व्यवसाय सुरू करणे, सोने खरेदी करणे, गृहप्रवेश किंवा वाहन खरेदी करण्यासाठी वेगळा मुहूर्त शोधण्याची आवश्यकता नसते। असे मानले जाते की या मुहूर्तावर सुरू केलेले कोणतेही कार्य हे यशस्वीरित्या पार पडते आणि लाभदायकही ठरते। गुढीपाडव्याचे आध्यात्मिक महत्त्वही खूप आहे। जसे आपल्या पुराणामध्ये ब्रह्मदेवाकडून सृष्टीची निर्मिती ही गुढीपाडव्याच्या दिवशीच ब्रह्मदेवाने सृष्टीची आणि काळाची निर्मिती केली असे मानले जाते। तसेच गुढीला विजयाचे प्रतीक देखील मानले जाते। प्रभू श्रीराम जेव्हा वनवास संपवून अयोध्येत परतले आणि त्यांचा राज्याभिषेक या दिवशी झाला, म्हणून हा दिवस अत्यंत पवित्र मानला जातो। म्हणून आपला हा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असलेला गुढीपाडवा हा नक्की साजरा करा। आपल्या हिंदू नववर्षाची सुरुवात याच दिवसापासून होते, म्हणून प्रत्येकाने आपापल्या घरी गुढी नक्की उभारा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या ज्ञानभक्ती मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।